भंडारा शहरालगतच्या गणेशपूर येथे दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून लोकमान्य टिळकांनी रुजविलेला सार्वजनिक गणेशोत्सव परंपरेला मागील 2.5 दशकाहून अधिक काळ गावकऱ्यांनी सातत्याने उजाळा दिला आहे। आणि यंदाच्या मंडपाचे प्रमुख आकर्षण म्हणजे तिरुअनंतपुरम येथील प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिराची साकारलेली भव्य प्रतिकृती। सन्मित्र गणेश मंडळातर्फे उभारण्यात आलेला हा देखावा मंदिरातील 6 सुवर्णद्वारांची कलात्मक रचना, प्राचीन शिल्पकलेचा राजेशाही ठसा आणि शेष नागावरील प्रभू विष्णूची देखणी मूर्ती भाविकांना विशेष भावते। असं आहे का गणेशपूर के राजा जे आहेत येत्या या 49 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना, आणि त्याच्यानंतर यांची जी स्थापनाची जी पद्धत आहे आणि यांची जी थीम आहे ती प्रत्येक वर्षी दरवर्षीप्रमाणे एक वेगवेगळी राहते। यावेळी जी थीम ठेवलेली आहे ती पद्मनाभ स्वामीच्या याच्यावर ठेवलेली आहे। आणि त्याच्यानंतर इथं भाविकांची जी गर्दी असते रोजचे म्हणजे 11 दिवस ती कमीत कमी पर डे 50,000 पर डे म्हणजे लोक येणारे जाणारे असतात आणि खूप रात्री 1 किंवा 2 वाजेपर्यंत इथं दर्शनाला रांगा लागलेल्या असतात। त्याच्यानंतर इथं येणारे जे असतात ते आजूबाजूचे भंडारा गोंदिया जिल्ह्याचे लोक असतात, नागपूरचे असतात, मौद्याचे असतात आणि इतर वाईज काही लागलेला जो आपला MP वगैरे आहे किंवा जे छत्तीसगडचे लोक असतात ते पण येतात आणि खूप भाविकांची भरपूर गर्दी असते। आणि त्याच्यानंतर यांच्या जो विसर्जनाचा जो आपला सोहळा राहतो तो सकाळला जे 10 वाजेला सुरू होते तर रात्री 10 वाजेपर्यंत असतो आणि त्याच्यामध्ये कमीत कमी विसर्जनाला पण 50,000 लोकांची गर्दी असते आणि खूप मोठी विसर्जनाची थीम पण असते। आणि विसर्जनाला येणारे जे लोक असतात ओडिशा वगैरे वगैरे। पंकज राधे भोंगाडे, सन्मित्र गणेशोत्सव मंडळाचे आयोजक। दरवर्षी गणपतीची स्थापना गणेशपूर येथे केली जाते। प्रत्येक वर्षी थीम वेगवेगळी, लाइटिंग वेगवेगळी असतो। गणपतीचे अंदर डेकोरेशन खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या केल्या जाते आणि सन्मित्र गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ता हे सर्व जोमात काम करतो। यावर्षी कुठली थीम आहे आणि कुठल्या बेसिसवर थीम तुम्ही तयार केलेली आहे? हे पद्मनाभ स्वामी केरळ इथली थीम आहे आणि विष्णूची पण मूर्ती आहे, 9 दरवाजे आणि दुबई थीम म्हणून लाइटिंग आहे आपली आणि आनंद मेला आहे। सर्व भाविकांसाठी, लहान मुला बाळांसाठी, सगळ्यांसाठी एक मनोरंजनाच्या प्रत्येक पद्मनाभ स्वामीमध्ये इतके भाविक जाऊ नाही शकत म्हणून आम्ही एक पद्मनाभ स्वामी गणेशपूर येथे उभारण्यात आला आहे आणि मंडळाची हे पूर्ण सर्व कार्यकर्ता आणि सर्व गावकऱ्यांसाठी एक पद्मनाभ स्वामीचा देखावा एक आम्ही एक नवी उभारलेला आहे।